नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कंबाईन 2024 ची परीक्षा आता होणार आहे 2 फेब्रुवारीला। हे तर आता 2-3 दिवसातच होणार आहे। तर परीक्षा केंद्राबाहेर मुलं अशी चुकी करतात की ज्याच्यामुळे तुमचा परिणाम हा जो आहे तर पेपरवर नक्की होत असतो। अशा कोणत्या चुका आहेत? छोट्या मोठ्या चुका आहेत ज्या बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पण आहेत, पण पुन्हा एकदा जर तुम्हाला सांगून दिल्या तर तुम्ही ते चुका करणारच नाही। तर तोच हा दृष्टिकोन इथे आहे। पहिली एक गोष्ट आहे ना की अंतिम क्षणी काहीच वाचू नये। खूप सारे मुलं बघतो मी परीक्षेच्या बाहेर काय करतात, नोटबुक उघडतात आणि काय असेल ते वाचत बसतात। आता ते रिव्हिजन करतात, माइट बी त्यांच्या नोट्स असतात काही, तर ते रिव्हिजन करतात। आता आणखी एक काय होतं माहितीये का, यांच्या काहीतरी एकदम भारी नोट्स असतात। काहींचं कसं असतं, हस्ताक्षर खूप चांगलं असतं, काही एकदम ओघवत्या अक्षरात लिहितात, काही खूप चांगल्या नोट्स काढतात, काहींकडे कोणत्या तरी सरांच्या नोट्स असतात। मग काय होतं माहितीये का, हा ए नावाचा व्यक्ती वाचतोय आणि ज्याच्याकडे चांगल्या कलरिंग वगैरे केलेल्या नोट्स, मग हा जेव्हा बी वाला बघतो ना की अरे हातालाच पुढे दिसतो, याला लय मार्क भेटेल, म्हणजे ऍक्च्युली हा बी वाला जास्त याच्यात जाऊन लागतो, तो निगेटिव्ह याच्यामध्ये जाऊन लागतो, तो त्याचा न्यूनगंडामध्ये जाऊन लागतो की अरे मी तर साध्याच पुस्तकातून वाचलेलं आहे, मी तर पुस्तकातून याच्याकडे काहीतरी लय भारी नोट्स दिसत आहेत, काहीतरी भारी इन्फॉर्मेशन दिसत आहे। तर हा या बी वरही याचा परिणाम होतो आणि एचाही काही फायदा होतो, कारण की अंतिम क्षणी तुम्ही किती वाचा, तुमच्या डोक्यामधले जास्त विचार फिरतात। त्याच्यामुळे परीक्षेला गेले, घरातून एकदा निघाले तर वह्या पुस्तकं सगळं तिकडेच ठेवून द्यायचं। परीक्षेला या काहीच गोष्टी घेऊन जायच्या नाही। परीक्षेला फक्त परीक्षेचा माइंडसेट म्हणूनच तुम्ही जे आहे तर ते गेलं पाहिजे। अंतिम क्षणी हे काहीच रीड करायचं नाही आणि कोणाला रीड करून बघता आणि कोणाचे नोट्स बघून, कोणाचं काहीतरी मटेरियल बघून पुन्हा तुम्ही येऊ नका, तुमचा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जागृत करू नका की तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने जी तयारी केलेली, तुम्ही स्टेट बोर्ड मधून केली असेल, तुम्ही पुस्तकातून केलेली असेल, तुमच्या नोट्स मधून केलेली असेल, तर त्या तयारीवरच ठाम राहा। अंतिम क्षणी काही वाचू नये। आणखी मुलं काय वाचतात माहितीये का, करंट अफेअर्स वाचतात। त्यांना वाटतं करंट अफेअर्स झालेलं नाही, करंट अफेअर्स वाचू शकतो, ते वाचण्याचा प्रयत्न करतात। लक्षात घ्या, शेवटच्या वेळी काहीच लक्षात राहत नाही, म्हणून ते काहीच वाचून काय उपयोग नाही। तसेच काही वाचत नाही, काही आणखी हुशार करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघत बसतात, तर तेही काही बघू नका। एखाद्या तासात अर्ध्या तासात नवीन इन्फॉर्मेशन येते, परत ते दिमागमध्ये जाते, म्हणून ते काहीच करू नका। नवीन काहीच इन्फॉर्मेशन जे आहे तर ते वाचण्याच्या पंधत पडू नका। करंट अफेअर्स वाचू नका, हे जे आहे तर ते अंतिम क्षणी कुठलीही गोष्ट वाचू नका। तसेच लोक काय करतात, गणिताचे जे फॉर्म्युले असतात, काही ट्रिक्स असतात, ते वाचण्याचा प्रयत्न करतात। तर याच्यासाठीच तुमच्याकडे वर्षभर असतो। 30 एप्रिल 2023 ला आय थिंक परीक्षा झाली होती, 24 ला का 23 ला झाली होती, तर तिथून आतापर्यंत तुम्हाला भरपूर वेळ होता, तुम्ही तेव्हा अभ्यास करायला पाहिजे होता। ही गोष्टीचं तुमचा तिथपर्यंतचा अभ्यास नसेल आणि तुम्ही शेवटच्या क्षणी फॉर्म्युले वाचत असाल तर याला काहीच महत्व नाही। शेवटच्या क्षणी काहीच वाचण्याचा प्रयत्न करू नका, काही जास्त लक्षात राहत नाही, उगाच ते तुमच्यावर जास्त लोड येऊन लागतो। पुढचं ग्रुप डिस्कशन टाळावेत। आता ग्रुप डिस्कशन कोणत्या कोणत्या पद्धतीचं होतं माहितीये का, पहिले एक होतं अभ्यासावर होतं। काही मुलं असतात ते एकमेकांना प्रश्न विचारत बसतात की हे माहिती आहे का, ते माहिती आहे का, जीएस मधलं हे, ते एकमेकांमध्ये प्रश्न उत्तर खेळण्याचा प्रयत्न करतात, तर हे पण गोष्टी टाळायच्या। पुढचं डिस्कशन आहे ना एमपीएससी वर असतं काहींचं, म्हणजे काही एकदम मोठ्या लेवलची चर्चा करतात की अरे एमपीएससी ने बदल केले पाहिजे, 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होईल का ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहील, लयच कमी जागा आलेल्या आहेत यावर्षी, पुढच्या वर्षी जास्त जागा आल्या पाहिजे होत्या। तर असे काही डिस्कशन करत बसतात। या तुमच्या डिस्कशनचा काही फायदा होणार आहे का? नाही होणार आहे, म्हणून डिस्कशन करून काय होणार आहे। तिसरं, आणखी मुलं वेगवेगळ्या विषयांवर देखील चर्चा करत बसतात, तर अशी कुठलीही चर्चा करू नये। आणि काही ना काही सवय असते अनोळखी व्यक्तींना विचारण्याची, मग तुमच्याकडे कसं स्टडी, मग पुण्यात कसं स्टडी, तुमच्याकडे कशी लॅब फी, आमच्याकडे कशी लॅब फी, तर अशा काही ज्या काही गोष्टी असतात ना त्या अजिबातच चर्चा करू नका। तुमचं एकटं राहा, व्यवस्थित पद्धतीने एक्झामला जायचं याच माइंडसेटने राहा। काय होतं माहितीये का, एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा चर्चा करतो ना तर आपल्या ब्रेनमध्ये ती मेमरी स्टोर होऊन जाते, मग त्याच्याविषयीचं इमॅजिनेशन जे आहे ना तर ते जागृत होतं। फॉर एक्झाम्पल तुम्ही लॅब विषयी बोलले की त्याने काहीतरी सांगितलं की अरे आमच्याकडे एसी लॅब असते, आमच्याकडे प्रत्येकाला काहीतरी भारी काहीतरी सुविधा असते, तर तुमचा ब्रेन काय करतं, त्या माहितीच्या इनपुटच्या आधारे काहीतरी आउटपुट जनरेट करण्याचा प्रयत्न करतं, ते काहीतरी इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतं। आणि ती इमेज नेमकी कधी रिफ्लेक्ट होते माहितीये का, तुमच्या परीक्षेच्या वेळी रिफ्लेक्ट होते। म्हणजे तुमच्या एक्झामला डुअल मोड मध्ये काम करावं लागतं, एकीकडे परीक्षा देत आहेत, एकीकडे ती इन्फॉर्मेशनही प्रोसेस करतायत, म्हणून नवीन इन्फॉर्मेशन काही टाकूच नका तुमच्या सीपीयू मध्ये। तर त्याच्यामुळे या ज्या ग्रुप डिस्कशनच्या गोष्टी आहेत त्या अजिबातच अवॉइड करायच्या। नवीन उमेदवारांनी जास्त मेन्स दिलेल्या उमेदवारांचे सर्व सल्ले ऐकू नये। एक्झाम हॉलमध्ये ना काही नवीन उमेदवार असतात आणि काही एकदम जुने जाणते, एकदम म्हणजे नाही का एकनिष्ठ कार्यकर्ते सारखे राहतात लोक, खूप मेन्स दिलेल्या, 8 मेन्स दिलेले, 9 मेन्स दिलेल्या,
खूप जुने जुने कारते भेटतात. मग हे काय करतात माहितीये का, समजा हा व्यक्ती खूप दिलेला असतं ना, तर त्याच्या आजूबाजूला लगेच काही मुलं असतात ते गोळा व्हायला सुरुवात होतात. मग ते काही मित्रांची चर्चा करतो, मग हा पण येतो, मग तो त्याला सल्ले द्यायला लागतो की पेपर असा सॉल्व्ह करतो, मी तर कधीच प्रिलिम फेल होत नाही, मी दरवर्षी प्रिलिम राहतो, फक्त मेन्सला अटकून जातो, मेन्सला 1-2 मार्कांनी अटकून जातो. मग हा व्यक्ती काय करतो, काहीतरी वेगवेगळे अजब गजब सल्ले देण्याचा प्रयत्न करतो. मग याला काय वाटतं हेच विश्व आहे आणि हेच सत्य आहे. मग तो काय करतो, त्याची काहीतरी रणनीती यांनी घरून बनवलेली असते की मी पहिले पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करेल किंवा मी असा पद्धतीचा पेपर सॉल्व्ह करेल. मग हा काय सांगतो की अरे पहिले निर्णय विज्ञानाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, पहिले मी डायरेक्ट गणित सॉल्व्ह करतो. मग हा व्यक्ती काय करतो, नवीन व्यक्ती याच्यानुसार ऐकून स्वतःची रणनीती बदलण्याचा प्रयत्न करतो. लास्ट मिनिटला तुमची रणनीती बदलू नका, जोपर्यंत आवश्यकता वाटत नसेल तोपर्यंत. म्हणूनच म्हणतोय की जास्त मेन्स दिलेले किंवा जे जुने जाणते कार्यकर्ते असतात ते सगळंच म्हणजे जे सांगतात ते काही सत्य पण नसतं आणि ते त्यांचा अनुभव असतो आणि ते सिच्युएशन हँडल करू शकतात. म्हणून नवे जुने असे जे दोन्ही प्रकारचे जे कार्यकर्ते आलेले असतात तर त्यांनी वेगवेगळंच राहिलेले बरं. तुम्ही तुमची रणनीती ठरवून या, त्याच्यावरच ठाम राहा आणि त्याच्यानुसारच परीक्षा देऊन बघा. जे जुने देत आहेत त्यांनी काही जास्त मुलांना नवीन सल्ले देऊ नका. तुमच्या पद्धतीने काय बेसिक ज्या काही गोष्टी असतील तर त्याच सांगा. त्याला त्याची रणनीतीमध्ये पूर्ण म्हणजे 100 डिग्री म्हणजे पूर्ण 365 डिग्री त्याचा चेंज होईल तर असं काहीच करू नका. तर या काही गोष्टी ज्या आहेत ना तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. तसंच काय होतं माहितीये का, गाडी पार्किंगचे लई इश्यू राहतात. आपण जिथे जातो ना शहरात खूप ठिकाणी गाडी पार्किंगचे इश्यू राहतात. मग ते गाडी पार्किंग लावण्यावरूनच उमेदवार मध्ये थोडेसे वादविवाद होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून एक पाऊल माघार घेऊन जा. तुमची गाडी थोड्या वेळ उन्हात राहिली तर ती काही झिजून जाणार नाहीये गाडी, म्हणून ते एक टाळा. आणि अन्य काही वादविवाद होत असतात ना छोटे छोटे, अजिबात वाद घालू नका. काही पण निगेटिव्ह एनर्जी तयार होईल तुमच्या आजूबाजूला तर ती गोष्टच करू नका, कारण की त्याचा इफेक्ट तुमच्या पेपरवर होतो. आणि लक्षात घ्या, पेपर काय हा काही म्हणजे दर महिन्याला होत नाही, दर 6 महिन्यांनी होती, फार 1-1.5 वर्षांनी आता पेपर व्हायला लागलेत, पेपरचा कालावधी वाढलेला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा इथं एक चुकी कराल ना तर तुम्हाला नेक्स्ट संधी कधी भेटते ना, डायरेक्टली पुढच्या वर्षी भेटते. पुढच्या वर्षी पण आता लगेच 1 वर्ष ते वर्ष नाही भेटत, मग 1.5-1 वर्ष लागून जातात पुढची परीक्षा व्हायला, कारण की आता परीक्षाला कॅन्सल व्हायला लागलेत, पोस्टपोन व्हायला लागलेले. म्हणूनच कुठली निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आसपास होत असेल किंवा काही वाद असेल तर स्वतःच एक पाऊल माघार घेऊन तिथंच ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं हे करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही आतापर्यंत इतक्या महिन्यांची इतक्या वर्षांची जी तुमची मेहनत आहे ना तर ते थोड्याशा मिनिटांसाठी थोड्याशा तासांसाठी तर ती वाया घालू नये. तर हाच या व्हिडिओच्या मागचा उद्देश होता. तर ज्या उमेदवार आता परीक्षेला जात आहेत तर त्या सर्वांनी परीक्षा केंद्राबाहेर होणाऱ्या या ज्या काही चुका आता सांगितलेल्या आहेत तर त्या सर्वांची काळजी घेतली पाहिजे. व्यवस्थित पॉझिटिव्ह माइंडसेटने जा, पॉझिटिव्ह अप्रोचने जा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळेल याच भावनेने जा. आणि मी प्रिलिम 100% पास होणार आहे आणि मी प्रिलिम मध्ये जास्तीत जास्त गुण घेणारच आहे, याच ॲटिट्यूडने तिथं एक्झाम मध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.